नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. विना औषध आणि विना स्पर्श म्हणजे स्वयंपूर्ण उपचार. आता हे स्वयंपूर्ण उपचार तुम्हाला काय करतात तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्त करतात. तुम्हाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत करतात. कशा पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य निरोगी पद्धतीने जगू शकता ते आपण जाणून घेऊया स्वयंपूर्ण उपचाराच्या प्रणेत्या अमृता चांदोरकर यांच्याकडून. मॅम, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि स्वयंपूर्ण उपचार घेऊन शरद करमरकर हे पूर्णपणे बरे झालेले आहेत. ते त्यांचा अनुभव आज आपल्यासोबत शेअर करणार आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूयात. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मला सांगाल की तुम्हाला नेमके काय त्रास होत होते आणि मग तुम्ही स्वयंपूर्ण उपचार घेतले? 2019 साली मला एक हार्ट अटॅक येऊन गेला. त्यावेळी अँजिओग्राफीमध्ये एक 99% एक मोठा ब्लॉक त्याच्यामध्ये सापडला. आणि मग त्याच वेळी लगेच मग एन्जिओप्लास्टी करून तो त्रास दूर झाला. म्हणजे आजपर्यंत मग आता पुन्हा मला काही तो त्रास हार्टचा अजून झालेला नाही काही. पण त्याच्यानंतर 1-2 वर्षामध्ये मला थोडंसं BP सुरू झाला. मग तर BPचा अजून माझ्या गोळ्या चालू आहेत आणि नॉर्मल आहे सध्या. म्हणजे औषध घेऊन 130-140च्या रेंजमध्ये BP आज माझा आहे. पण ॲसिडिटीचा मधून त्रास होतो. पण मग ज्यावेळेला तुम्ही स्वयंपूर्ण उपचार सुरू केले तर तुम्हाला नेमके तेव्हा काय त्रास होत होते? ज्यावेळी मला BPचा त्रास सुरू झाला ना, तेव्हा माझ्या शेजारी राहणाऱ्या एक सई कुलकर्णी म्हणून होत्या, ज्या आमच्या शेजारी राहायला होत्या. तर त्या मला म्हटल्या की मी निरामयची ट्रीटमेंट घेतली आणि मला याचा उपयोग झाला, माझी गोळी बंद झाली, तर तुम्ही निरामयची ट्रीटमेंट घेऊन बघा. इमिजिएटली मी अप्पबन चौकामध्ये जे आपलं ऑफिस आहे तिथे जाऊन मी फॉर्म भरून मेंबर झालो 22 साली. आणि तेव्हापासून मी ही ट्रीटमेंट मी घेतो आहे. आणि मुख्य म्हणजे वैश्विक ऊर्जेवर माझा विश्वास आहे आणि स्पिरिच्युअलवर माझी श्रद्धा तरुणपणापासून असल्यामुळे या गोष्टीवर माझा विश्वास आहे की या गोष्टी चिरंतन आहेत, आपल्याला नक्कीच फायदेशीर होईल. आणि दोनदा मला असा इतका छान अनुभव आला ताई, एकदा मला ॲसिडिटीचा इतका प्रचंड त्रास झाला की मी ओमेज गोळी घेऊन सुद्धा उपयोग होईना, डायजिन खाऊन सुद्धा उपयोग होईना. आणि आता म्हटलं की आता आपल्याला ॲडमिटच व्हायला लागणार. तेवढ्यात मला अश्विनीताईंनी सांगितलेलं आठवलं की तुम्ही ट्रीटमेंट घेताना हे सांगा की तुम्हाला असं कुठलाही त्रास होतोय तो तिथं लगेच तुम्हाला ट्रीटमेंट मिळून तुम्हाला उपयोग होईल. तर रात्री साधारण 11ची वेळ होती. मी हे सांगितलं ट्रीटमेंट घेताना की मला असं खूप त्रास होतोय. विदिन 15 मिनिट्स मला इतकं नॉर्मलला आलो मी, म्हणजे अद्भुत अनुभव होता माझा की त्यामुळे माझा विश्वास आणखी दृढ झाला की ह्या ट्रीटमेंटचा आपल्याला खूप चांगला उपयोग होतोय. आणि दुसरा एक मोठा मला जो उपयोग झाला, एक साधारण 2-2.5 वर्षापूर्वी सकाळच्या वेळी 2-3 तास इतका विकनेस यायचा मला, भयंकर अशक्तपणा, एकदम म्हणजे असं नुसतं पडून राहावं 2-3 तासवर, खूपच त्रास व्हायचा मला. त्याकरता वेगळी औषधं घेऊन बघितली वगैरे काही फरक पडेना. मग अश्वनी त्यानं मी सांगितलं की बाबा असा मला त्रास होतो आहे का. तर त्या म्हटल्या मग आता 2च ट्रीटमेंट मी घेत होतो दिवसातनं. म्हटलं आपण 8 ट्रीटमेंट पण सुरू करू आणि तुम्ही प्रामाणिकपणे रोज तेवढं पूर्ण करा. ते 1-2 महिन्यापर्यंत माझा सगळा तो त्रास निघून गेला. म्हणजे आज तक पुन्हा मला असा विकनेस किंवा अशक्तपणा, फटीक वगैरे पूर्णपणे. तर आता तुम्हाला छान रिलीफ वाटतंय या आता सगळ्यात? चांगला दिसतोय. आपण बोलूयात मॅडमशी तुमच्या केसबद्दल. मॅम, काय सांगाल की जसं ते सांगतात की 19मध्ये त्यांना एक माइल्ड अटॅक येऊन गेला आणि त्याच्यानंतर अँजिओप्लास्टी झाली, अँजिओग्राफी झाली, हे सगळं झालं. पण फक्त त्यांचा जो विश्वास आहे की ऊर्जा ही व्यवस्थित आपल्यावर काम करू शकते, हा जो विश्वास आहे त्याच्यावर ते आज असे छान उभे आहेत. आणि ते सांगतात की त्यांचे पुढचेही त्रास जे होत होते, ॲसिडिटी झालं, BP झालं, हे पण आता हळूहळू कमी होत चाललं. काय सांगाल मॅम या केसबद्दल? आता मुळातच ते एक कलाकार आहेत, ते गायक आहेत, ते संगीतकार आहेत आणि ते ह्याची उपासना असं म्हणेन मी की गायन ह्याची उपासना करतात. आता मुळातच जेव्हा कलाकार आपण म्हणतो ना, तेव्हा तो मनाने हळवा असतो. सॉफ्ट हार्टेड असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचा त्या लावून घेणं, त्याचा विचार करत राहणं,
हां, आणि अव्यक्त म्हणजे ते व्यक्त करता न येणं, अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि त्याचा परिणाम हा बऱ्याचदा तुमच्या हृदयचक्रावरती आणि हृदयावरती पण होतो, हम्म. ज्यातून ते गेले. आता एन्जिओग्राफी झाली, प्लास्टी झाली आणि त्याच्यातनं काय झालं, तर त्याच्यातनं ते जे ब्लॉकेजेस होते, तर त्याला एक मार्ग मोकळा करून दिला स्टेंट टाकून, ते प्रवाहित झालं व्यवस्थित. पण हृदयचक्रामध्ये साठलेल्या गोष्टींचं काय? हम्म. तर त्याचा परिणाम कुठेतरी इतरत्र देखील होत होता. तो हृदयचक्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वायुतत्व असतं, त्याच्यामध्ये भावभावनांचं केंद्र म्हणतो आपण त्याला. तर तिथे साठलेल्या ज्या गोष्टी होत्या, त्याचा परिणाम इतरत्र शरीरावर देखील आणि काही प्रमाणात मनावर देखील हा होता. त्यामुळे ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर हळूहळू ते देखील रिलीज होत गेलं. पित्ताच्या बाबतीत किंवा इतरही गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या, की काही त्रासांमध्ये त्यांना इमिजिएटली रिलीफ मिळाला. पण अजूनही काही त्रास हे काही प्रमाणामध्ये शिल्लक आहेत, कारण त्यांच्या ऊर्जा वलयामध्ये अजूनही काही प्रमाणामध्ये एक प्रकारे अडसर म्हणू आपण, किंवा विचारांची ऊर्जा, काही गोष्टी त्यांना ज्या करायच्या आहेत हां, त्याच्याबद्दलचे त्यांचे विचार हे तिथे निर्माण होत आहेत आणि साठत आहेत. जोपर्यंत आपल्याला मार्ग दिसत नाही हां, तोपर्यंत तो एक कॉन्फिडन्स येत नाही आपल्याला. आणि तो मार्ग एकदा दिसला ना, की माणूस बघा एकदम रिलॅक्स होऊन जातो. तो मार्ग दिसण्याची कदाचित ते वाट बघतायत आणि तोपर्यंत आपण निरामयच्या माध्यमातून, स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून त्यांना ताकद देतोय. ही ताकद त्यांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही बळ देते. नक्कीच. सो त्यांचंही काही कार्य चालू आहे आणि त्यासाठी देखील निरामय पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न त्यांना करताय. नक्कीच. मॅम, जसं तुम्ही म्हणताय की सप्रेशन असणं म्हणजे भावभावना दाबणं, फिलिंग्ज आपल्या दाबून ठेवणं, ते व्यक्त न करणं आणि मग ते सतत काहीतरी डोक्यामध्ये ओव्हर थिंकिंग सुरू राहणं, हे सगळे जे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे कुठेतरी मोठ्या गोष्टीकडे याची वाटचाल होते का पुढे जाऊन, की एखादा मोठा आजार याच्यातून होऊ शकतो का? होऊ शकतो. म्हणजे जसं आपण म्हणतो, की आधी एक थेंब, मग अजून एक थेंब, अजून एक थेंब, असं साठतच गोष्टी जात असतात आणि म्हणून त्याला वेंट मिळाला पाहिजे. जर तुम्हाला कुठे व्यक्त होता येत नसेल, तर आज निरामय लोकांना स्वतःचं काय म्हणूया, मनातलं व्यक्त करण्याचं एक जागा वाटते, हक्काची जागा वाटते. हां, आणि ज्या वेळेला कुणीतरी त्यांना इथून विचारतं, की कसे आहात? तर ते एक गोष्ट त्यांना इतकी दिलासा देऊन जाते, की कुणीतरी मला विचारतंय, कुणीतरी माझ्याबद्दल विचार करतंय. सो या गोष्टी देखील सध्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे इथे व्यक्त व्हायला देखील त्यांना मार्ग मिळतो. त्याचबरोबरीने ट्रीटमेंट जी आहे ना, ती ते बाहेरच काढतीये. असं धरून चला, की शब्दांनी नाही व्यक्त झालं, पण तरीही आपण मागेही बघितलं, की ट्रीटमेंटला बसल्यानंतर काही वेळेला अश्रू येतात. ट्रीटमेंटला बसल्यानंतर ते बाहेर पडत रिलीज होत असतं राहतं. आणि त्यामुळे देखील तुमच्या मनावरचं ओझं कमी होत असतं. व्यक्त न झालेली पण ऊर्जाच आहे ना साठलेली, आणि तिचंच प्रेशर तुमच्या सप्तचक्रांवरती आहे. ज्या वेळेला ती ऊर्जा तिथून रिलीज होते, त्यावेळेला त्याच्यावरचं जे दडपण आहे, जे प्रेशर आहे, ते रिलीज होतं आणि ते संतुलित होतं. ते ॲक्टिव्हली काम करायला लागतं आणि मग ते चक्र जर व्यवस्थित काम करायला लागलं, तर तुमच्या शरीरातले अडसर दूर होतात. शरीरातला प्रत्येक ऑर्गन, पेशी देखील छान काम करायला लागते. सगळ्या गोष्टी येऊन 5 तत्वांपाशीच मिळतात आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येक विचाराबरोबर कोणतं ना कोणतं तत्व हे तुम्ही साठवत असता आणि जर ते एक्सेसिव्ह झालं तर त्याचे दोष निर्माण होतात. स्वयंपूर्ण उपचारांनी ते आपण काढतो. म्हणून ना, ध्यानाला का आपल्याकडे महत्त्व आहे माहिती आहे का? आपल्याकडे का शांत राहायला सांगितलं किंवा स्वास्थ्य म्हणतो आपण, तर स्वास्थ्य म्हणजे काय, तर स्वतःमध्ये स्थिर राहणं. स्थिर आपण केव्हा राहू शकतो? जेव्हा आपण काही साठवणार नाही चुकीचं, किंवा जेव्हा मन शांत असेल तेव्हा. मन शांत केव्हा असेल? जेव्हा विचार नसतील. सो विचार नसण्याची स्थिती ही स्वस्थ सांगितली, स्वस्थता, आणि ती स्थिती जेव्हा येते तेव्हा शरीर देखील स्वस्थ होतं. स्वयंपूर्ण उपचारांमध्ये आपण तेच करतोय, की स्वस्थता देण्याचा प्रयत्न करतोय. विचारातली नको असणारी आंदोलनं जी आहेत ती तिथनं घालवायचा प्रयत्न करतोय, ज्यातून हळूहळू ती स्वस्थता येते आणि मग स्वास्थ्य मिळतं. म्हणजे कुठेतरी आपलं मन, शरीर सगळं एकाग्र होणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला असे पेशंट्स येतात की जे तुम्ही ट्रीटमेंट करताय, स्वयंपूर्ण उपचार आपण म्हणतोय तसं, की विना औषधी आणि विना स्पर्श आहे, पण ज्यावेळेला ही ट्रीटमेंट होतीये त्यावेळेला कुठेतरी तरीसुद्धा तो पेशंट हललेला आहे,
डोक्यातले विचार जात नाही आहेत, आपण म्हणतोय तसं ट्रीटमेंट तर होतीये, बरा तर होतच असणार आहे काही अंशी, पण तरीसुद्धा डोक्यातले विचार जात नाहीत, मग अशा पेशंटला आपण कशा पद्धतीने काउन्सिलिंग करतो? अशा पेशंटला ऑफकोर्स काय हवंय त्याचा विचार कर असं आपण पहिलं सांगतो. आणि दुसरं म्हणजे जसं मगाशी यांनीच सांगितलं की त्यांना काही दिवस 8 वेळेला ट्रीटमेंट घ्यायला सांगितली. त्यांच्या 2च ट्रीटमेंट होत्या. पण ज्या वेळेला लक्षात आलं की साठतंय काहीतरी, जे आपण रोज उपजतोय त्याच्यापेक्षा जास्त साठतंय, म्हणजे मग उपसा पण जास्त झाला पाहिजे ना. हो. मग अशा वेळेला आम्ही ट्रीटमेंट वाढवतो. ज्या काही ट्रीटमेंट असतील आम्ही सांगतो की काही दिवसांसाठी तुम्ही 5 वेळा घ्या, तुम्ही 8 वेळा घ्या, जेवढं साठतंय त्याच्यावरती ते डिपेंड असतं. आणि मग ती ट्रीटमेंट वाढवली ना की तो उपसा वाढायला लागतो. आणि मग तो उपसा वाढला की आपोआप सगळ्या गोष्टी जागेवर यायला लागतात. मग आपण ट्रीटमेंट पण जागेवर आणतो, ट्रीटमेंट पण नंतर आपण कमी करतो. तर हा मार्ग स्वयंपूर्ण उपचारांमध्ये आपण अवलंबतो की जर विचारचक्र जास्त पळतंय किंवा आजूबाजूची परिस्थिती बदलली आहे म्हणून कदाचित तसं होत आहे, पण त्याच्यामुळे तुमच्या ऑरामध्ये जास्त निगेटिव्हिटी साठतीये आणि मग तुमचे त्रास काही कारणाने वाढतायत, मग त्यावेळेला तो उपसा म्हणजे ते क्लिन्झिंग आणि त्याचबरोबरीने पॉझिटिव्ह एनर्जी जास्तीत जास्त मिळणं गरजेचं असतं. आणि मग अशा वेळेला आपण ट्रीटमेंट जास्त घ्यायला सांगतो काही काळासाठी, ज्याच्यातनं त्या गोष्टी जागेवर येतात. सर मला सांगा, या काही वर्षांमध्ये तुम्हाला तुमच्यात स्वतःत काही बदल दिसले का? बदल म्हणजे मी शास्त्रीय संगीत पण खूप अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामधली क्रिएटिव्हिटी जसं वय वाढतंय ना तशी खूप क्रिएटिव्हिटी वाढली आहे माझ्यामध्ये. म्हणजे जसं वय वाढतंय तशी त्याप्रमाणे संगीतातली उपज जी म्हणतात, बढत ज्याला म्हणतात शास्त्रीय संगीतातली ख्याल गायनामध्ये, ती खूप प्रचंड प्रमाणात वाढली. आणि असं वाटतं की आपलं जे हे आहे ज्ञान आहे ते कोणतरी घेणारं मिळावं आपल्याला, पण ते मिळणं शेवटी परमेश्वरी कृपेवरतीच अवलंबून असतं. आणि पहिल्यापासून मला स्पिरिच्युअलची खूप आवड तरुण वयापासून आहे, जे ते आत्ता म्हातारपणात आलेले नव्हे, तरुणपणापासून ती आवड आहे. आणि सतत काहीतरी भजनं मी खूप कंपोज केलेत, मीराबाईची भजनं, तुकारामांची भजनं वगैरे वगैरे. तर ते गायनाची इच्छा सतत होणं, सतत काहीतरी चांगलं ऐकणं, स्पिरिच्युअल खूप चांगले स्तोत्र वगैरे येत असतात, आपण ते ऐकतो. ते मोबाईलमध्ये मी स्टोअर करून ठेवलेली आहेत आणि सतत मोकळा वेळ असला की सतत त्या ऐकत राहण्यातला आनंद जो मिळतो ना, म्हणजे इव्हन विष्णूंची जी 24 नावं आहेत ती नुसती कानावर जरी पडली तरी रोमांचित होतं शरीर, डोळ्यातनं घाळा अश्रू यायला लागतात. हा अनुभव गेला 3-4 वर्षामधला माझा खूप वाढला आहे. आणि अक्कलकोट स्वामींची कृपा माझ्यावरती आहेच. म्हणजे दर महिन्याला दर्शनाचा योग पण मला येतो. दर महिन्याला मी अक्कलकोटला जातो. माझे एक शिष्य आहे डॉक्टर विकास वैद्य म्हणून, पाटसला त्यांचं हॉस्पिटल आहे. ते माझ्यावरती खूप श्रद्धा आहे, गेली 25-30 वर्ष माझ्याकडे येत आहेत ते. तर आम्ही दर महिन्याला अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला पण जातो. म्हणजे बाकी कुठलीही वासना अशी काही राहिलेली नाही आहे माझी. फक्त असं वाटतं की आपलं हे जे ज्ञान आहे ते कोणतरी घेणारे मिळावं, एवढीच. बाकी कुठलीही वासना नाही राहिलेली, ते प्रसिद्धी मिळावी किंवा त्यातनं काही मिळावं वगैरे असं. आणि दुसरी एक इच्छा म्हणजे जास्तीत जास्त परोपकार करायला परमेश्वराने आपल्याकडनं करून घ्यावा. स्वतःसाठी सगळेच जगतात, खरं, पण दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची सतत माझी मनामधली इच्छा आहे ना, हे गेल्या 5 वर्षात खूप वाढलं आहे. मग त्याच्यामध्ये निरामयाचाही भाग असू शकतो हे मी मानतो. कारण मी एक डिग्री ते केली होती, पण पुढे मला कोणी शिकवणारं मिळालं नाही म्हणून ते अर्धवट राहून गेलं. पण त्यातला एक चांगला अनुभव मिळाला मला, आणि तो आता निरामयाचा त्याच्याही फार पुढच्या स्टेजचं आपल्याला हे मिळतंय, तो आनंद नक्कीच. मॅम, ह्यांची ही जी फिलिंग आहे की स्वतःपुरतं हे सगळं न ठेवता हे दुसऱ्याला देणं, ही पण फार महत्त्वाची आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? खरं आहे. कारण कसं होतं, जसं माणूस आत जायला लागतो ना, म्हणजे जोपर्यंत आपण बाह्यदृष्टी आहे आपली आणि आपण बाहेरच जगतो ना, तोपर्यंत आपण संकुचित असतो. पण जसं जसं आपण आपल्या आत शिरायला लागतो ना, तसं आपण खरं तर वैश्विक होत जातो. म्हणजे वेदांत आणि योगशास्त्र हे असं म्हणतं की, योगशास्त्र म्हणतं की तुमचं अस्तित्व हे कोशांमध्ये आहेत आणि वेदांत म्हणतं की तुमचं अस्तित्व हे आत कोश सांगतं आणि योगशास्त्र बाहेर सांगतं. तर शेवटचा कोश हा ब्रह्मांडव्यापी आहे, पण सेम टाईम वेदांत म्हणतं की तो सूक्ष्म बिंदू आहे आतला.
म्हणजे तो आत्मा, आतला सूक्ष्म बिंदू हा ब्रह्मांड व्यापी आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही आत जायला सुरुवात करता ना, तर ॲक्च्युली तुम्ही ब्रह्मांड व्यापी होता. त्याचं मूळ जे आहे ते तुमच्याच आत आहे. जे सगळ्या संतांनी सांगितलंय की परमेश्वर कुठे, तर तो तुमच्याच आत आहे. आणि ज्या वेळेला तुमचा हा ऑरा स्वच्छ होत जातो, तो नितळ होत जातो, त्यावेळेला तुम्हाला ती अनुभूती यायला लागते. त्यावेळेला तुमची दृष्टी बदलते. त्यावेळेला तुम्ही फक्त स्वतःचा विचार करूच शकत नाही. सो हे जे काही योगशास्त्राने दिलं आहे ना आपल्याला, त्यांनी सांगितलं आहे फक्त ह्या 8 पायऱ्या तुम्ही फॉलो करा. आणि त्यातल्या 2 पहिल्या ज्या आहेत यमनियम, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. सगळं तुमच्या विचारांवरतीच काम करायला सांगितलं आहे. जे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, संस्कार म्हणून दिलं जातं की खोटं बोलू नका, चोरी करू नका, कुणाला फसवू नका. तर ह्या सगळ्या गोष्टी संस्कार म्हणून ज्या आपल्याला लहानपणी दिल्या जातात ना, त्या योगशास्त्रामध्ये पतंजलींनी सांगितलेले यमनियम आहेत. आणि हे यमनियम जर आपण पाळले तर आपला ऑरा स्वच्छ राहतो. हे समहाऊ आपण त्याची पाळवणूक आता होत नाही आणि त्याच्यामुळे तुमचं जे आभामंडल आहे ते दूषित होत जातं. आणि मग स्वयंपूर्ण उपचारांनी आम्हाला ते स्वच्छ करावं लागतं. पण त्यानंतर जर ते स्वच्छ ठेवता आलं तर मग ती जी अनुभूती आहे, जसं हे म्हणतात की आता राहिलो उपकारापुरता, अशा पद्धतीची जी भावना आहे ती पुढे जाऊन जागृत होत जाते. नक्कीच. मॅम, जसं आपण सरांच्या आता त्रासांबद्दल मगाशी बोलत होतो की त्यांना बीपीचे त्रास आहेत किंवा ॲसिडिटीचे आहेत, तर आपण जर आत्ता पाहिलं तर आहार विहार हा पूर्णपणे बिघडलेला आहे लोकांचा. आणि त्याच्यामुळे हे जे होणारे आजार आहेत जे आता 60-70 होत आहेत, म्हणजे आत्ता खरं तर त्यांना आत्ता बीपीचा त्रास होतोय, जो की आत्ता आपण पाहिलं तर एक 30मध्ये 20मध्ये 25च हा त्रास बऱ्याच जणांना होतोय. तर मग याचे कारण काय? ते जे तू पहिलं एक सांगितलंस आहार विहार, हो. आणि दुसरं महत्त्वाचं स्ट्रेस. तो स्ट्रेस जो आपण वागवतोय, तो स्ट्रेस त्याचं कारण आहे महत्त्वाचं. आणि चांगलं अन्न मिळत नाही आपल्याला. अन्नातून पण आपल्याला पंचतत्वच मिळणार आहेत, ती उत्तम प्रकारची मिळत नाही आहेत आपल्याला. आणि त्याच्याबरोबर विचारांमधनं पण आपण त्याच तत्वांशी जोडले जाणार आहोत. ते विचार स्वच्छ आणि शुद्ध नाही आहेत आपले. ते अशुद्ध झाल्यामुळे आपण त्या शुद्ध तत्वांशी जोडलेच जात नाही. त्याच्यामुळे तिथूनही आपल्याला ती पंचतत्व शुद्ध स्वरूपात मिळत नाही. आणि मग अशुद्ध स्वरूपात मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा असंतुलित स्वरूपात मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या तुमच्या देहाचं सगळं कामकाज असंतुलित करतात. त्यामुळे तुमचा आहार विहार आणि विचार हीच त्रिसूत्री आहे तुमच्या आरोग्याची. तुमचे विचार योग्य पाहिजेत, तुमचा आहार योग्य पाहिजे, तुमचा विहार योग्य पाहिजे. आणि त्यातनं निर्माण झालेले दोष निघू शकतात का? तर हो, निघू शकतात. म्हणजे आत्तापर्यंत आहार विहार विचार माझा योग्य नव्हता म्हणून मी ते दोष निर्माण झाले, मग ते जाऊ शकत नाहीत का? तर असं नाही आहे. पण मॅम, म्हणजे इथे मला एक असा प्रश्न पडतो की ज्यावेळेला आपण कोणत्याही जनरल एक डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते आपल्याला सांगतात हे खायचं आहे, हे नाही खायचं आहे, हे करायचं आहे, हे नाही करायचं आहे. तर अशाच पद्धतीचं आपल्याकडे पण सांगितलं जातं का? अजिबात सांगितलं जात नाही. आता असं धरून चाल की आलेली व्यक्ती, त्याच्या शरीरामध्ये अग्नितत्व भडकलेलं आहे, आत्ता अग्नी भडकलेला आहे, हां, तर निश्चितपणे आपण त्याला सांगतो की बाबा नॉनव्हेज पूर्णपणे बंद करत. का? कारण आपल्याला त्याच्यामध्ये अजून तेल ओतायचं नाही आहे, साबुदाणा खायचा नाही. सो अशा काही गोष्टी निश्चितपणे सांगितल्या जातात. पण जर आपण स्वतःचाच अभ्यास केला तर त्यावेळेला आपलं शरीर पण आपल्याला सांगतं की हे नको म्हणून. बरोबर. तुम्ही शरीराचं ऐकत नाही, हा दोष आहे. आम्ही आमच्याकडे आलेल्या प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तू स्वतः, तुला आतून सूचना काय येते त्याचा विचार कर. तुझं शरीर तुला गाईड करत असतं. कितीतरी वेळेला आवडती गोष्ट समोर असते पण आपल्याला ती नकोशी वाटते, ज्या वेळेला शरीर ती पचवू शकत नसतं. पण जीभ म्हणते नाही, वा 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 पाहिजे. त्यामुळे हे जे आहे ना, 2 मनांच्या मध्ये तुम्हाला योग्य ते ठरवायचं. सत्सद विवेक ज्याला म्हणतो ना, तो विवेक जागा पाहिजे. काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगणारा आतमध्ये एक न्यायाधीश बसलेला आहे, विवेक नावाचा. आणि तो विवेक तुमच्या आतनं तुम्हाला सांगत असतो की हे नको, हे चुकतंय. पण ते जे दुसरं आहे ते नाही ना, ते ऐकत नाही. आणि मग काय करतो आपण? दोष ओढवून घेतो. स्वयंपूर्ण उपचारांकडे आल्यानंतर अगदी जुजबी काही गोष्टी आपण सांगतो, पण अदरवाईज इथे पथ्य सांगितली जात नाहीत. तुमच्या चुकाच होत असतील, तुम्ही चुकीचंच वागत असाल तर ह्या चुका करू नको, हे आम्ही निश्चितपणे सांगतो. आणि जसा ॲसिडिटीचा जो त्रास आहे, जो त्यांना खूप जास्त झाला की त्यांना एका पॉईंटला असं वाटलं की आता मला ॲडमिटच करावं लागतं, पण
स्वयंपूर्ण उपचार घेऊन त्यांना अगदी 15-20 मिनिटामध्ये बरं वाटलं. पण ॲसिडिटीमुळे अजून पण काही त्रास वेगवेगळे होऊ शकतात का? आता अग्नितत्व म्हणू आपण त्याला, हं. आणि अग्नितत्वामुळे बरेच त्रास होऊ शकतात. हं. कारण अग्नी ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला शरीरातलं जल कमी व्हायला लागतं, कोरडेपणा यायला लागतो. कोरडेपणा जो येतो तो काय करतो, तो वाफ निर्माण करतो, त्याच्यामुळे वायू वाढायला लागतो, उष्ण वायू. आणि तोच उष्ण वायू वर येतो. म्हणजे उष्ण वायू जर आपण ह्याच्यात शिकलो लहानपणी की गार हवा ही खाली बसते आणि गरम हवा ही वर जाते, तशीच शरीरामध्ये अग्नीमुळे निर्माण झालेली ती हवा ही नेहमी वर येते. आणि मग त्याचा परिणाम जो होतो ती छातीत आग होणं, जळजळ होणं, हा घशाशी येणं, घशात जळजळ होणं, डोळे लाल होणं, हा तोंड कोरडं पडणं किंवा तोंड येणं, डोळे दुखणं, डोकं दुखणं, डोळ्याच्या खोबणीत दुखणं, ह्या अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या वायूमुळे होतात, जो उष्ण आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये अग्नी अधिक आहे आणि तो वात आहे. मग आपण वायुतत्व आणि अग्नितत्व ह्या दोन्हीला आपल्याला संतुलित करावं लागेल. जे त्यांना त्याचा प्रकोप झाला आणि त्यावेळेला आपण मेजरली त्या वाढलेल्या गोष्टी तिथनं रिलीज केल्या आणि 15व्या मिनिटाला त्यांचं शरीर शांत झालं. का? कारण त्यांना त्या क्षणाला बरं व्हायचं होतं. त्यांनी विचार केला, आपण ट्रीटमेंट केली आणि रिझल्ट मिळाले. जर त्यांनी विचार तो केला नसता आणि आपण ट्रीटमेंट केली असती तरीही ते रिझल्ट मिळाले नसते. तो विचार होता आणि ते उपचार होते. विचार आणि उपचार एकत्रित आले आणि इमिजिएट रिझल्ट मिळाले. जिथे तुमचा विचार 100% नाही आहे, तो 50% आहे. उपचार कायमच 100% असतात आमच्याकडनं. मग तुम्हाला रिझल्ट 50%च मिळणार आहेत. विचार जेव्हा 100% आहे तेव्हाच रिझल्ट 100% मिळणार आहे. विचार 10% आहे, उपचार 100% आहेत, तरी रिझल्ट 10%च मिळणार आहेत. कारण जो विचार आहे ना तोच कनेक्ट करणार आहे ह्या एनर्जीला. जर दरवाजा मी 10%च उघडलाय तर मी जरी 100% ऊर्जा दिली तरी ती 10%च जाणार आहे आतमध्ये. त्यामुळे जेव्हा दरवाजा पूर्ण उघडणार आहे 100%, तेव्हा रिझल्ट इमिजिएट मिळणार आहे. कारण दरवाजा पूर्ण उघडलाय. त्याच्यामुळे सगळ्यांना मला हेच सांगायचं की दरवाजा पूर्ण उघडा. पण हे जे कोणी पेशंट आपल्याकडे येत आहेत, स्वयंपूर्ण उपचार घेत आहेत, ते कोणत्या स्टेजला आले पाहिजेत? म्हणजे असं काही आहे का की डे 1लाच तुम्हाला त्रास होतोय तर पहिल्या अर्ध्या तासात तुम्ही आलेच पाहिजे तरच तुम्हाला बरं वाटेल किंवा असं काही? असे जे मॉडर्न सायन्सचे निकष असतात ते इथे नाहीत. पण तो जेवढा वेळ करतो ना, जेवढे तो त्याच्यावरती प्रयोग करतो, तेवढी त्याची मानसिकता बिघडत जाते ना. रिझल्ट जेव्हा मिळत नाहीत, जेव्हा तुमचे त्रास वाढत जातात, तेव्हा तुम्ही अधिक निराश होत जातात आणि हे होईल याच्यावरचा विश्वास तुमचा उडत जातो. मग कुठल्याही स्टेजला ते स्वयंपूर्णाला आले तर त्यांचा तो विचार पुन्हा तिथपर्यंत की मी बरं होऊ शकतो इथपर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते म्हणावे असे रिझल्ट हा आपल्याला दिसत नाहीत. तो जो वेळ आहे, जर ते लवकर आले तर त्यांच्या मनामध्ये ती नकारात्मकता अजून निर्माण झालेली नाहीये, निराशा निर्माण झालेली नाहीये, ते लगेच बरे होऊ शकतात कारण ते बरे व्हायला चालेल. पण जेव्हा ते अनुभव घेऊन येतील की बरं झालं नाही, इथे गेलो तिथे गेलो तिथे गेलो, तेव्हा बरं झालं नाही, इथेही नाही तिथेही नाही, तो नाही घेऊन येतात आणि त्या नाहीला कन्वर्ट करायला वेळ जातो की इथे बरं होईलला येईपर्यंत जो वेळ जातो ना, म्हणून वेळ लागतो. जितक्या लवकर ते येतील, तो विचार घेऊन येतील, मग ते कुठल्याही स्टेजला येऊ देत, त्यांना बरं व्हायचं हा विचार ज्या क्षणाला त्यांच्या मनात येईल त्या क्षणाला ते बरं व्हायला सुरुवात झालेली असेल. नक्कीच. खरं तर मॅम आपली वेळ इथे संपत आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जे काही आज मार्गदर्शन केलं, जे काही छान तुमचे विचारही मांडले, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि सर, तुम्ही तुमचा इथे अनुभव मांडलात, इतका छान अनुभव आमच्याशी शेअर केला की तुम्हाला इतके वर्ष तुम्ही ट्रीटमेंट घेताय, तुम्हाला आता कसं वाटतंय, काय सगळं शेअर केलं, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. जसं की आत्ता आपण ऐकलं की आपला एक विचार आपल्याला कशा पद्धतीने बरा करू शकतो. आपला विचार हा दृढ असायला पाहिजे, आपला विचार हा सकारात्मक असायला पाहिजे आणि या विचारामुळेच आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो. तुम्हालाही जर काही त्रास होत असेल तर तुम्हीही स्वयंपूर्ण उपचार नक्की घ्या. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.